बातमी आहे राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाची। नुकतेच काँग्रेसमध्ये तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत वादग्रस्त विधान केले। या विधानामुळे भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने 13 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर डोक्याला काळ्या फिती बांधून राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचा निषेध करण्यात आला। यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली। हे आंदोलन भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके व काही आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहूया। आरक्षण विरोधी काँग्रेसचा, अरे आरक्षण विरोधी काँग्रेसचा, अरे लबाड लांडगे ढोंग करते, लबाड लांडगे ढोंग करते। नुकतंच काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी रिझर्वेशनवर जे आहे एक विधान केलं होतं। त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या अनुषंगाने जर माझ्या मागे पाहिलं तर आपण पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे। राहुल गांधी यांचा निषेध नोंदवण्यात येते। आपल्यासोबत शहराध्यक्ष शंकर जगताप आहेत। शंकर भाऊ, नेमकं काय वक्तव्य होतं राहुल गांधीचं, त्याच्या निषेधार्थ आज तुम्ही आंदोलन करताय, काय सांगा? निश्चितच आपण पाहिलं असेल सर्वांनी की राहुल गांधी ज्यावेळेस अमेरिकेत होते, अमेरिकेतून त्यांनी संपूर्ण भारताला सांगितलं की आम्ही आरक्षणाच्या विरोधातच आहोत आणि आमची सत्ता आली की आरक्षण हे आम्ही बंद करणार आहोत। आणि हे त्यांचं पहिल्यांदाच विधान नव्हे, तर इंदिरा गांधीजींनी पण विधान केलं होतं, राजीव गांधींनी पण केलं होतं आणि महाविकास त्यांची जी आघाडी आहे त्या आघाडीने पण वारंवार सांगून आणि मागच्या आत्ताच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी जनतेची दिशाभूल करून फेक नेरेटिव्ह, निगेटिव्ह नेरेटिव्ह हे जनतेमध्ये पसरवलं आणि संविधान बदलवण्याची भाषा केली की जे त्यांच्या पोटात होतं ते आता ओठावर आले आणि खरं त्यांचं रूप हे आता आपल्या सर्व जनतेला दिसलेलं आहे। आणि निश्चितच याचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हे तर सर्व भारतीय म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार आहोत। जे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आहेत, संविधानाचे आपले राज्यघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, हक्क दिलाय, तो आम्ही जाऊ देणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला प्राण द्यायची वेळ आली तरी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी प्राण द्यायला तयार आहोत। जे रिझर्वेशन बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करताय, नेमकं काय मागणी आहेत तुमच्या? आमचं हेच मागणं आहे की आरक्षण रद्द होणार नाही आणि आम्ही करू देणार नाही। निश्चितच आपण पाहू शकतो आपल्यासोबत आता भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप होते। राहुल गांधी यांच्या स्टेटमेंट विरुद्ध जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी ही आक्रमक झालेली आणि आज राहुल गांधी यांचा निषेध नोंदवण्यात येत आहे। कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।